नमस्कार मंडळी. रोजची तीच लाईफ जगून आता जरा कंटाळा आला. म्हणून आज ठरवलंय सगळं थकवा बाजूला ठेवायचा आणि निसर्गाच्या कुशीत जाऊन मन मोकळं करायचं. तर चला, आज आपण निघालोय महाराष्ट्राच्या सर्वात उच्च शिखरावर, ज्याचं नाव आहे कळसुबाई. तर चला बघूया प्रवास कसा होतोय. प्रवासाची सुरुवात झालीच होती, पण वाटेतच पहिली अडचण, ते म्हणजे मेगा ब्लॉक. मग काय, कसं बसं आसनगावची ट्रेन पकडून आम्ही निघालो आसनगावला. आता आपण पोहोचलो आसनगावला. गर्दी बघाल ना तुम्ही, काय गर्दी आहे बघा, गर्दी बघा, गर्दी बघा भाई. असं वाटतंय सगळ्यांना कालच आठवलं की उद्या ट्रेकला जायचे सगळ्यांना कळसुबाईला. सगळे आजच कळसुबाईला निघाले. हे गर्दी पाहिली का, गर्दी बघितली का, गर्दी बघितली का तू? अरे काय गर्दी होती माहिती का? हर्षल, हा सगळा आमचा ग्रुप आहे, अर्धे जण यायचे बाकी आहेत. आमची सर्व गँग जमा झाल्यावर आम्ही गाडीमध्ये बसून निघालो बारी गावाकडे. तर मित्रांनो, आता आपण बसलोय बारी गावामध्ये आणि इथून आपण आपला ट्रेक सुरू करणार आहोत. तर बघूया आता आपल्याला किती वेळ लागतोय. वातावरण तर चालू तर केलेलं आहे, आत्ताशी चालू केलं आहे. काय काय बोललो तुम्ही? ट्रेक आत्ता आपण चालू केलं आहे. गेस आपण 1:50ला ट्रेक चालू केले. 1:50ला बघू आपण. 1:47 ॲक्युरेट 1:47ला आम्ही ट्रेक चालू केलेला आहे. आता बघूया किती वेळ लागतोय. आपला पहिला ब्लॉग आहे तर शेवटपर्यंत बघा, सपोर्ट करा. सपोर्ट किती सपोर्ट दाखवा. चॅनलचं नाव एवढा दाखवा. आपली गँग फुल एकदम जोरात दे. छोटू कुठं राहिला? छोटू इथे मागे आहे. आता बघूया, वातावरण तर छान दिसते आपल्याला. साधारण 3 ते 4 तास लागतात वरती पोचायला, पण ट्राय करू की आपण ट्राय करू की आपल्याला लवकर जाता येईल. मित्रांनो, आपण आता पोचलोय मंदिराजवळ. ज्यांना कोणा ट्रेक अशक्य असते किंवा ज्यांना कोणाला ट्रेक जमत नाही तर ते इथूनच दर्शन घेऊन परत जातात. आणि तुम्हाला दाखवू शकतो मी हा गेट. इथून आपला ॲक्च्युअल ट्रेक स्टार्ट होतो. तुम्हाला दाखवलंच मी पुढे. सर्व मंडळी जमा झालेली आहे. चला भागली का? जिरली पोरांची इथंच जिरली. अजून ट्रेक स्टार्ट नाही झालाय. तोंड बघा पोरांची, तोंड हे दम लागलाय बघा. काय बोलता राहुल शेठ? चला दर्शन घेऊया आणि निघूया अरे पुढच्या प्रवास. अर्ध्याहून जास्त ट्रेक आपण पूर्ण केलेला आहे आणि सर्वांची जिरले. नाही कॉन्फिडन्स आहे. थोडंसं आहे. थोडीशी फाटली. एक ब्रेक घेतलेला आम्ही आता. बाबा वारा आहे की काय, एकदम जन्नत बाई. अजून पुढे जन्नत बघायची आपल्याला, पण हवामान एकदम खतरनाक आहे. वारा सुटला एकदम सोसाट्याचा वारा आणि वाऱ्यामध्ये हे कट करा. या आहेत कळसुबाईच्या फेमस शिड्या. दिसतात तेवढं सोपे नाहीत, एकदम खतरनाक. इथून चालताना एकदम सांभाळून, एकदम बेकार. हा पुरा बॅच शिड्यांचा आहे. निशान डोळ्यावरती पडते. हां घे खाली घे. आता 50% पेक्षा जास्त ट्रिप झालेला आहे. योगेश काय वाटतं?
काय कसं वाटतंय? नाही. आत्तापर्यंत रिस्पॉन्स चांगला आहे टीमचा. योगेश आपली दुसरी वेळ असेल. हा दुसरी वेळ आहे, दुसरी हर्षल पहिली वेळ. मल्ल्या मल्ल्याचा कॉन्फिडन्स एकदम हा. माझी तिसरी वेळ. पण बाई वाट लागली यावेळेस. एकदम वाट लागली. खूप जाऊन लागली. थांब ना, कंटेंट आहे. यावेळेस काय कंटेंट आहे? अरे म्हणजे तेच वाट लागली. वाट लागली आहे. आई शप्पथ हा, full scripted हा, full scripted. पहिल्या वेळेस ब्रेकर वरून आलेलो, हा. सेकंड टाइम ऑर्गनायझर ओ माय गॉड. त्यामुळे किती दम लागला. पेजचं नाव सांगा, पेजचं नाव सांगा, पेजचं नाव सांगा. पेजचं नाव आपलं रॉज होतीस. काय वाटतं? मल्ल्या पुढच्या वेळेस कुठे जायचं? रॉज रॉजरनीज. सबस्क्राईब नाही, फॉलो करा, फॉलो करा, फॉलो करा, फॉलो करा रॉजरनीज. नेक्स्ट ट्रिप जर हा रील आमचा का व्हिडिओ जर 1 मिलियन व्ह्यू क्रॉस गेला ना, नेक्स्ट ट्रिप कोणत्या तरी एक जणाला मी पूर्ण स्पॉन्सर करतो. पूर्ण स्पॉन्सर. आपली मंडळी आलेली आहे सगळी. आता एक स्टॉप घेऊन परत आपण सुरुवात करूया. राहुल काय बोलतात? रॉ जर्नीचे अजून एक खूप मजा आली आम्हाला. अजून एक फाउंडर. आम्ही आमचं स्टॅमिनावाला माणूस दाखवतो. कुठे? अरे करमवीर कुठे गेला? कोण स्टॅमिना? कोण आहे स्टॅमिनावाला माणूस? दिसतच नाही कोण. माणूस ओ स्टॅमिना, मेन माणूस मेन माणूस, मेन माणूस. सुका पाटील. सुका पाटील 7 चपात्या खातो. 7 चपात्या खातो. रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड. हे थांब मल्ली काळोखात अंधारात कोणाला काय दिसलं नाही तरी याला दिसतं. सांग का? डोळे दाखव, डोळे. जादू आहे, जादू. शेवटी 2 तास 38 मिनिटांनी आम्ही महाराष्ट्राच्या सर्वात उच्च शिखरावर पोहोचलो. दम तर खूप लागला होता. मग काय, एक झोप काढली आणि त्या वातावरणाची मजाच काही वेगळी होती. आपल्याला 3.5 ते 4 तास लागले. एवढे नाही लागले एवढे. आता पोचले आपण कळसुबाईला. सगळे काय गारटले सगळ्यांची जिरले. मल्ली क्लिनिक मधून लुंगी उचलून आणली. आरचल फुल गारटले. राहुल ना लगेच तयारच असतो. कॅमेरा लगेच स्माईल. हे बघा पेटी. मल्ली आता साधारण किती वेळा आपल्याला सूर्य काय बोलतात? 15 मिनिटं 5 मिनिटं. हळूहळू अंधार कमी होऊ लागला आणि सह्याद्रीचं खरं सौंदर्य डोळ्यासमोर दिसू लागलं. फायनली आम्हाला तो ब्युटिफुल सनराईज एक्सपिरियन्स करता आला. तर हे आहे कळसुबाई, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर. याला महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट सुद्धा म्हटलं जातं. समुद्रसपाटीपासून याची उंची सुमारे 1646 मीटर म्हणजेच 5400 फूट आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार कळसू नावाची मुलगी लहानपणी रानात सापडली होती. गावकऱ्यांनी तिचे सांभाळ केले, पण तिने एक अट घातली होती की मी मोठी झाल्यावर माझं लग्न करायचं नाही. पण कालांतराने तिच्या घरच्यांनी तिचं लग्न करायचं ठरवलं, पण तिला लग्न करायचं नव्हतं. म्हणून तिने घर सोडलं आणि हा डोंगर चढून वर आली आणि त्यानंतर
ती कोणालाच दिसली नाही, म्हणून तिथल्या लोकांनी तिच्या आठवणीत हे मंदिर बांधलं आणि तेव्हापासून या शिखराला कळसूबाई म्हणून ओळखलं जातं. या शिखरावरून तुम्हाला भंडारदरा धरण, अलंग, मदंग, कुलंग आणि सह्याद्रीचे अनेक डोंगर पाहायला मिळतात. खालून वर तर अशा तऱ्हेने आपण ट्रेक पूर्ण केलेला आहे. कसं वाटतंय? आता आपण आमच्या चेहऱ्यावर थोडी पण आम्हाला मिचेल जॉर्डन पण भेटलाय मध्ये रस्त्यात. हे हार्फने पण भेटलाय. हा आपला ट्रम्प विनायक माळी पण भेटलाय. आता मी परतीचा प्रवास सुरू केलाय. आता आपण कळसूबाई उतरायला सुरुवात केली आहे, पण आमचा प्लॅनमध्ये एक चेंज झाला की समोर एक तुम्हाला पॉईंट दिसतोय. हा काहीतरी पॉईंट आहे, पीक पॉईंट आहे का काय माहिती, ते काहीतरी आहे. तर बघूया तो काय आहे. तिथून सगळं ढग वगैरे जवळून हां दिसू शकतो. तर ते बघूया. मागं तर तुम्हाला दिसतच असेल, हा आपला कळसूबाईचा टॉप. तर बघू शकता मित्रांनो, आपण खर्डी स्टेशनला आलो आणि आपला व्लॉगर आपला ढाणे वाघ आणि इथं आलेल्याच गार झालेला आहे. काय शेट काय झाले ते खर्डी स्टेशनवर येता येता जिरली आमची सगळी. हे बघा, धोतीवर ना आलीत पॅन्टवरनं डायरेक्ट. कम्फर्ट कसा वाले भाई आना वाटतं आहे. आणि हा चमन काय रे स्लोगन भी दिखा दे, स्लोगन भी इथपर्यंत आमची जिरली आम्ही खाली बसलो. आता आम्हाला जागा नाही, कुठे बसले खाली बसलो. तर मित्रांनो, असा होता आपला कळसूबाईचा प्रवास. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्लॉगमध्ये तुमचा आवडता मोमेंट कोणता होता हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.